नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये एजे गाडीतून उतरतो. लीलाशी काही बोलत नाही आणि आत निघून जातो. लीला अंतराला विचारते. अंतरा झालेला ॲक्सिडेंट सांगते. पहिले लीला घाबरते, पण अंतरा तिला समजावते. लीला म्हणते ठीक आहे. अंतराताई, मला एजंशी बोलायचं, मी जाऊ का? ती आणि अंतरा निघून जातात. हे लक्ष्मी आणि सरू ऐकतात. सरू म्हणते वहिनी, एजे आणि अंतरांचा ॲक्सिडेंट झाला. लक्ष्मी म्हणते झाला नाही, केला. सरू म्हणते कोण कशाला करेल? ती म्हणते लीलाने. लीला एजेंकडे जाते आणि म्हणते एजे म्हणते लीला, आज मला अंतराने अभिराम म्हणून हाक मारली. आता लीलाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो मनात म्हणतो लीला, तुला कळत कसं नाही? अंतराची मेमरी परत आली ना खूप अवघड होईल. लीला मनात म्हणते एजे, मला कळतंय. अंतराताईची मेमरी परत आली तर कदाचित ह्या घरातून मला कायमचं जावं लागणार आणि मी घराशिवाय, ह्या माणसांशिवाय आणि एजेशिवाय कशी राहणार? मला नाही माहिती. मला माहिती आहे माझा संसार मीच मोडते. आता एजेची डोळ्यात पाणी असतं आणि लीलाच्या पण. लीला किचनमध्ये जाते आणि खाली बसून खूप रडत असते. तेवढ्यात रेऊ येते आणि फ्रीजमधून काहीतरी घेत असते. तिला आवाज येतो. ती मागे बघते आणि अगदी रूढपणे विचारते, ताई तू रडतेस? लीला डोळे पुसत म्हणते नाही ग रेऊ. ती ताई, तुला आठवतं का बाबा काय म्हणायचे? इथली पापं इथंच फेडायची असतात. तसं तुझं झालं. तू दुर्गाताईबरोबर जे काय वागली ना ते खूप चुकीचं वागली आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच. तू ते डिझर्व करते. ते आता निघून जाते. लीला म्हणते रेऊ, तू एवढी बदललीस? तेवढ्यात दुर्गा म्हणते वा लीलाई, कमाले, मानला तुम्हाला? लीला म्हणते दुर्गा मॅडम, काय बोलायचं आहे तुम्हाला? दुर्गा वाकडं तिकडं तोंड करत म्हणते वा, जसं तुम्हाला माहितीच नाही. अंतराई आणि एजेंना मुद्दाम हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणला. वा लीलाई, कमाल आहे तुमची. अहो अजून किती खालच्या थराला पोचणारे. छी, अंतराईबद्दल एवढं वाईट? लीला म्हणते दुर्गा मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला. लक्ष्मी म्हणते तुम्हाला तुमच्या रस्त्यातला काटा दूर करायचा होता ना अंतरायला घालून? लीला म्हणते लक्ष्मी काय बोलतेस? सरू म्हणते वा वा वा, करून करून भागलं आणि चुकीची म्हण म्हणते. पण तिची म्हण लीलाच्या काय पत्त्यावर पडत नाही. दुर्गा लक्ष्मी मात्र लीलाला खूप बोलत असतात. तेवढ्यात आजी म्हणते बास, हे लीलावर तुमचे जे बिनबुड्याचे आरोप आहे ना ते बंद करायचे. तिचा चांगुलपणा म्हणून आजपर्यंत ती तुम्हाला काही बोलली नाही, याचा अर्थ तिला कमजोर नाही समजायचं. आणि दुर्गा तुला सांगते, ह्यापुढे लीलाला बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही. मी लीलाच्या पाठीशी आहे. अगं लीलाचा चांगुलपणा तुम्हाला कधी दिसलाच नाही. आता आजी तिघींना बरंच काही बोलत असते. लीला म्हणते आजी जाऊ द्या ना. आजी म्हणते नाही, परत एकदा सांगते, लीलाला काही बोलायचं नाही. अंतरा रूमत जाते आणि तिला सारखा ॲक्सिडेंट आठवतो. काहीतरी आठवल्याचा भास होतो. तिचं डोकं दुखतं. ती म्हणते असं काय होतं आहे मला? ह्या पहिले असं कधीच झालं नाही. ती आता उठते आणि गोळी घेते. विश्वा 2 शेपलं घेऊन येतो आणि म्हणतो हे किशोर सर तुम्ही इथे का बसले? एजंटच्या खुर्चीवर का नाही बसले? किशोर म्हणतो नाही विश्वरूप, ही बाबांची खुर्ची आहे, मी त्यावर कसं बसणार? तो एवढं काही नाटक करतो की विश्वाला खूप कौतुक वाटतं. किशोर म्हणतो विश्वरूप तू जा, तुला बाबांना डिटेल्स द्यायचे असतील ना? तो आता निघून जातो. किशोर उठतो आणि एजेच्या खुर्चीवर बसतो. समोरचे दोघंजणं एकमेकाकडे बघतात आणि मान हलवतात. किशोर म्हणतो उद्या पार्टी ना? त्या पार्टीच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग करायचं. क्षणभर ते दोघेही घाबरतात. किशोर म्हणतो दुप्पट पैसे मिळतील. तो ड्रॉवरमधून बाटली काढतो आणि त्यांना देतो. ते म्हणतात सर हे काय आहे? किशोर म्हणतो पॉयझन, उद्याच्या जेवणात टाकायचं. ते म्हणतात हो सर आणि निघून जातात. एजे बाप्पासमोर जातो आणि हात जोडून म्हणतो तू तर लीलाचा पार्टनर आहेस ना, मग कर ना काहीतरी तिच्यासाठी. बिचारी किती दुःखी आहे. मला माहिती आहे ती खूप सहन करते, पण ती कुणाला एक शब्दही बोलणार नाही. उद्या आमच्या लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. अंतर आमच्या आयुष्यात आली नसती तर आम्ही खूप छान साजरी केली असती.
पण अंतरा आली आणि सगळंच बदलून गेलं. पण माझं मन तिला ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे. माझं लीलावर खूप खूप प्रेम आहे आणि आता आयुष्यामध्ये मी लीलाशिवाय कुणालाही ॲक्सेप्ट करू शकत नाही. आता आयुष्यभरासाठी माझं फक्त लीलावर प्रेम असणार आणि तीच माझी बायको असणार. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो हात जोडून म्हणतो, देवा कर ना तू काहीतरी. माझ्यासाठी नाही पण तुझ्या लीलासाठी. दुर्गा म्हणते, बहुतेक आजीने रिपोर्ट नाही बघितले म्हणून असं बोलतायत. जेव्हा त्यांना कळेल ना की लीलाने काय प्रताप केले तेव्हा तिच्यावरून त्यांची श्रद्धाच उडेल. लीलाच्या हातात डायरी असते आणि ती वाचते. पाणीपुरी, पावभाजी, बर्फाचा गोळा. ती विश्वाला फोन करून म्हणते, विश्वा दादा माझं एक काम कर ना. तो तुम्ही करेल काम पण ती प्लीज विश्वा दादा. ती फोन ठेवते आणि मागे बघते. तिची धडक एजंशी होते आणि डायरी खाली पडते. एजे घ्यायला लागतो पण लीला मात्र पटकन उचलते. एजे म्हणतो, लीला काय चाललं? ती म्हणते, काहीच नाही. एजे माझ्यासाठी एक कराल प्लीज? मला पाणीपुरी खूप खावीशी वाटली, करा ना माझ्यासाठी. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल घरात काय चाललं आणि हिचं काय चाललंय. एजे म्हणतो, नाही लीला तू खूप दिवसांनी माझ्याकडं काहीतरी मागितलं, मी नक्कीच पूर्ण करणार. मी सांगतो विश्वाला. ती म्हणते, मी सांगितलं तो सामान घेऊन येणार आहे. आता एजे आश्चर्याने लीलाकडे बघायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर. धन्यवाद.